नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमधून काही कारणांमुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होऊन त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, अशा महिला आता एक अर्ज केल्यानंतर त्यांचे बंद झालेले हप्ते चालू होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, हा अर्ज कोणता आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज कसा भरायचा आणि हा अर्ज कुठे जमा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते बंद झालेले आहेत, अशा महिलांनी हा विनंती अर्ज भरून दिला तर अशा महिलांचे हप्ते पुन्हा सुरू होणार आहे. या अर्जाची PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही त्याची प्रिंट काढून हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. हा अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या नावाने करायचा आहे. यामध्ये सर्वात प्रथम हा अर्ज एकदा व्यवस्थित नीट वाचून घ्यायचा आहे. त्यात दिलेली माहिती व्यवस्थित समजून मगच हा अर्ज भरायचा. आता अर्ज भरताना सर्वात अगोदर अर्जाच्या वरती अर्ज सादर करण्याची तारीख टाकून घ्यायची. त्यानंतर इथे खाली पहा, अर्जाचा विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झाल्याचा लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. आता इथे अर्जदाराच्या पुढे ज्या महिलेच्या नावे हा अर्ज करत आहात त्या महिलेचे आधार कार्डवरील नावाप्रमाणे नाव भरायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांकामध्ये त्या महिलेचा आधार नंबर इथे भरायचा. अर्ज क्रमांक, अर्ज केलेला पहिला क्रमांक असेल तर क्रमांक टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर पत्त्यामध्ये आधार कार्डवर ज्याप्रमाणे पत्ता आहे तसा पत्ता इथे टाकायचा आहे. आता इथे पहा, अर्जाची सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता व अपात्रतेचे जे निकष आहे त्या निकषाबद्दलची माहिती आहे. ही माहिती नीट व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी असून माझा लाभ या रकान्यामध्ये तुमचा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे तो महिना आणि वर्ष इथं भरायचं आहे. त्यानंतर खाली मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावेत. यानंतर ठिकाण, अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करतो त्या शहराचे किंवा गावाचे नाव, येथे अर्ज भरण्याची तारीख, येथे चालू मोबाईल नंबर भरा. त्यानंतर उजव्या बाजूला ज्यांच्या नावाने अर्ज करत आहात त्या अर्जदाराची सही करा. त्यानंतर बघा, आवश्यक जोडवायची कागदपत्रे, यामध्ये लाभार्थी आधार कार्ड, 2 लाभार्थ्याच्या वडिलाचे किंवा पतीचे आधार कार्ड, 3 लाभार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि 4 लाभार्थी रेशन कार्ड. या सर्व कागदपत्राची झेरॉक्स अर्जासोबत जोडायची आहे. तर मित्रांनो, अर्ज व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडून हा अर्ज महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे. हा अर्ज जमा केल्यानंतर तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल, योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये असाल, तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते पुन्हा चालू होणार आहे आणि जे हप्ते आत्तापर्यंत मिळालेले नाही ते हप्तेसुद्धा तुम्हाला परत मिळणार आहेत. महत्त्वपूर्ण अशी माहिती असल्यामुळे आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.